ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपलं संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगावरलं चिंतन चालू आहे। आज आपल्याला मन्मथ माऊलीचा भावे विन ज्ञान योग याग ध्यान दुःख रूपी जान क्लेशकारी शरीरी दाटले कनक भूषण कंठसूत्राविन व्यर्थ जैसे उभारिले घर पताका तोरण नशे त्यात कोणी वसती करी लता वृक्षादिका वेष्टीत कासार नसे त्यात सार नीर जैसे भक्तिविन जे का करीती साधन भुसा माझी कन नसे जैसे मन्मथ शिवलिंग मने भक्ती करा सांडुनी पसारा दांभिकाचा। या 6 चरणाच्या अभंगामध्ये संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्याला भाव या शब्दाचं महत्त्व सांगत आहेत। आता व्यवहारात बघतो भाव, भाजीपाला घ्यायचा आपल्याला भाव ठरलेला असतो। मेथीची पिंडी आहे 10 रुपयाला पेंडी, आपण 8 रुपये जरी दिली तर तू देणार नाही। किंवा एखादा शर्ट घ्यायचा आहे तर शर्टाचा भाव ठरलेला असतो। प्रत्येक वस्तूची एक किंमत ठरलेली असते, त्याला आपण व्यवहारात भाव म्हणतो। तसंच ते भाव, ती किंमत मोजल्याशिवाय आपल्याला त्या वस्तू मिळत नाही। तसं इकडं परमार्थातही एक भाव आहे, तो भाव असल्याशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही, असे या अभंगातून मन्मथ माऊलीला सांगायचं आहे। तुम्हाला मला व्यवहारातल्या भावाविषयी ज्ञान आहे। व्यवहारातला भाव सगळ्याला माहित आहे। रोज सकाळी उठल्या उठल्या कड्याच्या डब्बीपासून मिठाच्या पोळ्यापासून भाव सांगितला जातो आणि त्याची आपण किंमत मोजून ती वस्तू आपल्या घरी आणतो। संत आपल्याला परमार्थातला भाव सांगत आहेत। भाव म्हणजे काय? ईश्वरावरलं निस्सीम प्रेम, ईश्वरावरला निस्सीम विश्वास। हे देवा, सर्व काही तुझंच आहे, मीही तुझाच आहे आणि जे माझ्या जीवनात घडल ते तुझ्या इच्छेप्रमाणे घडल, असा दृढ विश्वास म्हणजे भाव। अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी। संत म्हणतात, अरे विश्वास असला तरच तुम्हाला लाभ होणार आहे। एखादी दवाखान्यातली डॉक्टरने दिलेली गोळी जर आम्हाला खायची असेल तर त्या गोळीवर, त्या डॉक्टरवर जर आमचा विश्वास असेल तरच आमचा आजार कमी होणार आहे। या गोळीनं का होणार आहे, या डॉक्टरला का कळतंय, असं जर आम्ही म्हटलो तर आमचा आजार कमी होणार नाही। कारण अहो विश्वासाचे पोटी लाभ होय उठा उठी। विश्वास असेल तरच आम्हाला जीवनामध्ये लाभ होणार आहे। तसं ईश्वरावरला विश्वास, ईश्वरावरलं प्रेम, आणि काही झालं तर आमचं घरानं, संसारातलं दुःख असो सुख असो, सगळं आम्ही प्रेमानं त्या देवाला जर सांगू, त्या सद्गुरुनाथाला जर सांगू, तर आमचा खरा भाव आहे, खरा विश्वास आहे, खरी श्रद्धा आहे। संताच्या जीवनावरल्या कथा सांगितल्या जातात। आईनं लहान बालकाला सांगितलं, जा रे बाबा, आज मला काम आहे,
आणि तू देवाला जाऊन नैवेद्य दाखवून ये, नैवेद्य खाऊ घालून ये. बाळाला माहित नाही. बाळ ते नैवेद्य घेऊन गेलं आणि ते देवापुढे जाऊन म्हणू लागलं, देवा नैवेद्य खा. घरी माझी आई वाट बघू लागली. 8-10 वर्षाचं बालक. आई माझी घरी वाट पाहत आहे. मग ते देवापुढे नैवेद्याचं प्लेट ठेवलं. देव काही खायलाच तयार नाही. त्यावेळेस ते बाळ म्हणू लागलं, देवा रोज तू माझ्या आईच्या हातचा नैवेद्य खातोस आणि आज तू माझा का खात नाहीस. बाळाचा त्या आईवरला दृढ विश्वास. आईनं सांगितले की देवाला नैवेद्य खाऊ घालून ये, देवाला नैवेद्य दाखवून ये. त्या आईवरला दृढ विश्वास म्हणजे आईवर त्याचा एवढा भाव होता की माझी आई रोज देवाकडे नैवेद्य घेऊन जाते आणि तो देव खातो. त्याला माहित नाही धूपम दीपम नैवेद्यम पाणी पवित्रम घंटानादम समरूपियामी. फक्त हात दाखवून देवाकडे हात आणि माझ्याकडे भात, ही पद्धत त्या लहान चिमुकल्या बाळाला माहीत नव्हती. फक्त त्याला माहीत होतं की माझी आई रोज देवाला नैवेद्य घेऊन जाते आणि देव तो नैवेद्य खातो. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, तो देव काही नैवेद्य खात नव्हता. आता बाळ रडकुंडीला आलं. देवा तू हे नैवेद्य का खात नाहीस. माझं काही चुकलं का. आज आईला काम आहे. आईनं मला सांगितलं नैवेद्य तू देवाला खाऊ घालून ये म्हणून मी आलो. मग तू माझ्या हातानं का खात नाहीस. बाळ रडकुंडीला आलं. शेवटी जिद्दीला पेटलं, हट्टाला पेटलं आणि देवाला म्हणू लागलं, देवा तू जर हा नैवेद्य नाही खाल्लास, माझ्या आईच्या हातचं खातोस रोज आणि मी आणलं तर तुला का वाव आहे. असं म्हणून तू जर नैवेद्य नाही खाल्लास तर मी इथं डोकं आपटून घेईन. असा त्या बाळाचा हट्ट पाहून त्या पाषाणातल्या निर्गुण मूर्तीला सगुण साकार रूपात येवं लागलं आणि त्या बाळाचा नैवेद्य खावा लागला. ह्याचं नाव आहे भाव, विश्वास. माझ्या आईच्या हाताने खातोस, तू खाल्लाच पाहिजेस. ही नामदेवाची कथा आपण ऐकतो. असा एवढा दृढ विश्वास असला देवावर तर आमची भक्ती होणारी आहे. इथं माऊली म्हणतात, भावे विन ज्ञान. तुमचा जर भाव नसेल, विश्वास नसेल, श्रद्धा नसेल तर तुमचं ज्ञान म्हणजे काय. व्यवहारातलं ज्ञान म्हणजे एखाद्या वस्तूचं ज्ञान आहे. परमार्थातलं ज्ञान म्हणजे सर्व विश्व परमार्थाच्या सत्तेनं, परमात्म्याच्या सत्तेनं चालतं. विश्वाचा सर्व व्यवहार परमेश्वराच्या इच्छेनं होतो. मला जो देह मिळालाय तो परमेश्वराच्या कृपेने मिळाला आहे. मला जे आई वडील धन संपत्ती जे काही प्राप्त झालं आहे ते ईश्वराच्या कृपेनं प्राप्त झालं आहे. आणि माझा व्यवहार, माझा ईश्वर 1000 डोळ्यानं पाहणारा आहे, 1000 मुखानं खाणारा आहे. असे जर एवढी आमची श्रद्धा असली, एवढा आमचा जर भाव असला की ईश्वर सर्वत्र व्यापक आहे, ईश्वर नाही अशी जागाच नाही. शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची शंकर. हा संतानं सांगितलं. देव कुठं आहे. शंकर जळी काष्टी भरला. जळात आहे, पाषाणात आहे, माणसात आहे, जनावरात आहे. सर्व ठिकाणी शंकराशिवाय दुसरं काहीच नाही. पिंडी ब्रह्मांडी बिंबला, या देहातही आहे आणि या ब्रह्मांडातही आहे. हा संतानं सद्गुरूनं सांगितलेला उपदेश म्हणजे ज्ञान आहे. मग या ज्ञानावर जर आमचा विश्वास असेल तरच त्या ज्ञानाची सार्थकता आहे असं माऊलीला म्हणायचं आहे. आम्ही म्हणाल आमचा ज्ञानावर विश्वास नाही का हो, असं का म्हणता. ज्ञानावर जर आमचा विश्वास असेल तर आमच्याकडून वाईट आचरण घडल का. आम्ही कुणाला फसवू का. आम्ही कुणाला दुःख देऊ का. आम्ही कुणाला त्रास देऊ का. आमच्याकडून वाईट आचरण घडल का. आम्ही चोरी करू का. आम्ही परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहू का. आमचा शंकर जर जळी काष्टी भरला असेल, पिंडी ब्रह्मांडी भरला असेल,
असा जर आम्हाला ज्ञान झाला असेल, पण आमचा त्या ज्ञानावर विश्वास नसेल, भाव नसेल, भाव म्हणजे परमेश्वरावर, संतांच्या वचनावर दृढ विश्वास, त्यांच्या वचनावर प्रेम, त्यांच्याशिवाय दुसरं काहीच नाही अशी अगाध श्रद्धा म्हणजे भाव. माऊली म्हणतात भावे विन ज्ञान. तुला जर ज्ञान झालं, 6 शास्त्र वाचलास, 4 वेद वाचलास, 18 पुराणही वाचलास आणि संताच्या वचनावर परमेश्वर सर्व व्यापक आहे, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, शंकर जडी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला. या शरीरात आहे, ब्रह्मांडात आहे, त्या शिवाशिवाय दुसरी वस्तू नाही. एवढं जर आम्हाला ज्ञान झालं तर मग आमचं सगळ्याचं आचरण पवित्र झालं पाहिजे. आमच्याकडून कुठलंही वाईट कृत्य घडता कामा नये. आमच्याकडून जर वाईट कृत्य घडलं असलं तर आमचा त्या संताच्या वचनावर विश्वास नाही, आमचा भाव नाही. माऊली म्हणतात भावे विन ज्ञान. त्या ज्ञानावर, संतानं सांगितलेल्या ज्ञानावर जो तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तसंच वागचाल. तुमच्या वाणीनं कुणाला दुःखदायक शब्द निघणार नाहीत, तुमच्या नेत्रानं परिस्थितीकडे वाईट पाहिल्या जाणार नाही, तुमच्या हातानं कुणाचं अहित होईल असं काम होणार नाही, तुमचे पाय लोकांचं वाटोळं करण्यासाठी चालणार नाहीत. हा भावयुक्त जर ज्ञान असेल तर ते ज्ञान तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जाईल. नाहीतर भावे विन ज्ञान, योग याग ध्यान, आणि त्या वचनावर विश्वास नसेल, तुमचं जर भावयुक्त ज्ञान नसेल तर त्या ठिकाणी अहंकार येईल. मी मोठा ज्ञानी आहे, मी मोठा पंडित आहे, माझं पॉम्पलेटमध्ये का नाव टाकलं नाही, मला निमंत्रण का दिलं नाही. कारण ज्ञानामध्ये, शिवसूत्रामध्ये सांगितलेला आहे ज्ञानबंधा. हा ज्ञान बंधनाला कारण येईल. भाव जर नसेल, परमेश्वराच्या सत्तेनंच माझं ज्ञान आहे, परमेश्वराच्या सत्तेनंच मी बोलतो, परमेश्वराच्या सत्तेनंच मी ऐकतो, हे भाव विश्वासयुक्त जर ज्ञान असेल तर तिथं अहंकार होणार नाही. पॉम्पलेटमध्ये नाव घातलं त्याची इच्छा, नाही घातलं त्याची इच्छा, जेवायला दिलं त्याची इच्छा, नाही दिलं त्याची इच्छा. हे जर भावयुक्त ज्ञान असेल तर ते तुम्हाला परमात्म्याकडे घेऊन जाईल. पुढं म्हणतात योग, योग अभ्यास. परमेश्वर माझ्याकडून योग प्राणायाम करून घेत आहे, मी काहीही करत नाही, असा जर भाव असला. याग म्हणजे यज्ञ. यज्ञ करतानाही परमेश्वर माझ्याकडून करून घेत आहे, त्याच्या तृप्तीसाठी मी यज्ञ करत आहे. कर्मयज्ञ, ज्ञानयज्ञ. आपण जे कार्य करतो, समाज कार्य करतो, धर्म कार्य करतो, ते सुद्धा यज्ञच आहे. ते कार्य माझ्याकडून परमेश्वर करून घेत आहे. समाज कार्याचा यज्ञ आहे, धर्म कार्याचा यज्ञ आहे, राष्ट्र कार्याचा यज्ञ आहे. हे यज्ञ जे आहे ते परमेश्वर माझ्याकडून करून घेत आहे, असा जर भाव असला तर तिथं आम्हाला अहंकार होणार नाही. आणि अहंकार जर झाला, भाव जर आमच्याकडे नसला तर माऊली म्हणतात दुःखरूपी जाण क्लेशकारी. तिथं जिथं मीपणा आला तिथं मान अपमान आला, आणि मान जिथं झाला तिथं हुरळून जाणार, जिथं अपमान झाला तिथं दुःख होणार. माऊली म्हणतात तुला दुःखातून निवृत्ती करायची असेल, तुला दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुला भाव पाहिजे, परमेश्वरावर विश्वास पाहिजे, परमेश्वरावर तुझं प्रेम पाहिजे, परमेश्वरात पूर्ण समर्पित पाहिजे, तू परमेश्वराला पूर्ण शरण गेला पाहिजेस, तरच तुला ते ज्ञान मिळणार आहे. भगवंतानी 18 अध्यायाची भगवद्गीता अर्जुनाला सांगितली आणि सगळं सांगितल्यानंतर त्याच्या काही डोक्यात बसायचं दिसणार गेलं. त्यावेळेस एकच 18व्या अध्यायातला 66व्या श्लोकात भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य माम एक शरणम वज्र अहम त्वा सर्व पापभ्य मोक्षास्मी मा शुचाः. सर्व कर्तव्य कर्माचा तू त्याग कर आणि करता करविता भगवंत आहे असं समजून मला एकाला शरण ये. माम एक शरणम वज्र, मला शरण ये, तुझ्या पाप पुण्यापासून मी तुला
मुक्त करतो. त्यावेळेस 18व्या अध्यायातल्या 73व्या श्लोकात अर्जुन म्हणतो, नष्टो मोह समृद्धी लब्ध्वा. त्यानं अहंकार भगवंताच्या चरणी समर्पित केला आणि करता करविता भगवंत आहे असा त्याचा भाव झाला. म्हणून म्हणतो नष्टो मोह, माझा मोह संपलेला आहे. समृद्धी लब्ध्वा, मला मी युद्ध करणार आहे, मीच सर्व करणार आहे असा अहंकार माझा विलीन झाला आहे. कशामुळं? त्वत्प्रसादानमय अच्युत. हे अच्युत, हे देवा, तुझ्या प्रसादामुळं मी अहंकार समर्पित केल्यामुळं करता करविता देव आहे, मी निमित्त मात्र आहे असा माझा भाव दृढ झाल्यामुळे त्वत्प्रसादानमय अच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्य वचनम तो. आता माझा जो संदेह आहे, माझा जो संशय आहे तो नष्ट झालेला आहे. देवा, या देहाकडून तू युद्ध करून घे, का करून घ्यायचे ते करून घे. हा समर्पणाचा भाव देवाला पाहिजे. पुढे उदाहरण देतात, अरे भाव नसल्यावर का होईल? शरीरी दाटले कनकभूषण कंठसूत्राविन व्यर्थ जैसे. एखादी माऊली आहे, तिच्या अंगावर 50 तोळे सोनं आहे. 50 तोळे सोनं आहे आणि 1-2 ग्रॅमचं जर मंगळसूत्र तिच्या गळ्यात नसेल तर त्या बाकी दागिन्याची काय किंमत आहे? शरीरी दाटले कनकभूषण कंठसूत्राविन व्यर्थ जैसे. अहो, 50 तोळे सोनं आहे माऊलीच्या अंगावर, त्या सौभाग्यवतीच्या, पण 1 ग्रामचं मंगळसूत्र जर तिच्या गळ्यात नसेल तर काय उपयोग आहे? म्हणतात माऊली, कंठसूत्राविन व्यर्थ जैसे. उभारिले घर पताका तोरण, मोठं घर बांधलेलं आहे, 5-10 मजलीचा बंगला बांधलेला आहे आणि त्या घरामध्ये बापाचं लोकाचं जमना म्हणून मुलगा यायला तयार नाही, मुलगा आला तर बाप यायला तयार नाही, नवरा आला तर बायको यायला तयार नाही, तुम्ही दोघं आल तर लेकरं आम्हीही नामल्यात. तिथं प्रेमच नाही, एकोणिकावर विश्वासच नाही, तर ते घर बांधून काय उपयोग आहे? उभारिले घर पताका तोरण, त्यात नसे कोणी वसती करी. त्याच्यात राहायला माणूसच तयार नाही. एकोणिकाचा बापाचा लोकावर विश्वास नाही, नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही, लेकराचा मायबापावर विश्वास नाही आणि तिथं माणूस यायलाच तयार नाही त्या बंगल्यामध्ये, तर तो बंगला बांधून काय उपयोग आहे? माऊली म्हणतात, लता वृक्षाधिका वेष्टीत का सार, त्यात नसे सार निरजैसे. अहो, झाडावर एक सुंदर वेली गेलेली आहे, ती वेली दिसायला खूप सुंदर आहे, पण ती सावली देऊ शकते का? दुसऱ्याला सावली देऊ शकते का? देऊ शकत नाही. तसं कोणतंही कार्य करताना विश्वास पाहिजे, प्रेम पाहिजे, समर्पण पाहिजे, दुसऱ्याला आनंद देण्याची प्रवृत्ती पाहिजे, तरच ते कार्य पूर्ण होतं. पुढं म्हणतात, भक्तीविन जे का करीती साधन, भुसा माझी कण नसे जसे. अरे, आमच्या जीवनामध्ये भक्ती नसेल, प्रेम नसेल, पवित्र दृष्टी नसेल, पवित्र विचार नसेल, कल्याणकारी भावना नसेल, एखाद्या माणसाला बघितलं की आम्हाला हेच का तोंड बघितलं असं वाटत असेल, ही कशाला आली बल्ला असं वाटत असेल, तर आमची दृष्टी अशुद्ध आहे. आमच्या पुढे जो येईल तो माणूस, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, जे जे भेटे ते भेटे भूत ते मानिजे भगवंत, जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. असा आमची अशी भक्ती असली पाहिजे. भगवंता, तूच विश्वरूपानं नटलास रे, मला भेटणाऱ्या सर्व लोकांमध्ये तूच आहेस रे, तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. मला बोलणारा तूच आहेस, माझा ऐकणारा तूच आहेस, ग्रंथरूपानं तूच आहेस. हे शिवा महादेवा, तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. अशी भक्ती असणं. भक्तीविना तुम्ही, तुमच्या अंतकरणात भक्ती नाही, कितीही प्रवचन दिलो, कितीही कीर्तन दिलो, तर त्या ठिकाणी भक्ती नसेल तर अभिमान येईल. मी मोठा प्रवचनकार आहे, मी मोठा कीर्तनकार आहे, मी मोठा महाराज आहे, मी मोठा शिवाचार्य आहे, आचार्य आहे, जगद्गुरू आहे. आणि अहंकार जर आला तर त्या अहंकारामुळे, महाराज तुम्ही लय चांगले म्हणलं तर तुम्हाला खुशी होईल,
आणि महाराज तुम्हाला काहीच कळणार गेले बुवा, तुम्ही सांगितलेलं आम्हाला काही कळणार गेले, काही उपयोग नाही जर असं कोणी म्हणलं तर दुःख होईल. आणि तुमच्यात जर भक्ती असेल तर माझा बोलविता धनी माझा भगवंत आहे, हे शब्द त्याचेच आहेत, त्याचीच अमृतवाणी आहे. हा देह त्यानंच पालन पोषण केलेला आहे आणि सांगणाराही भगवंत आहे आणि ऐकणारेही भगवंत आहेत. कुणाला पटत असलं भगवंताची इच्छा, कुणाला पटत नसलं भगवंताची इच्छा. अशी भक्ती धरून तुम्ही जर कोणतंही प्रवचनाचं साधन कराल, कीर्तनाचं साधन कराल, नामस्मरणाचं साधन कराल, समाजकार्याचं साधन कराल, धर्मप्रचाराचं साधन कराल, राष्ट्रसेवेचं साधन कराल, तर त्या प्रेम म्हणजे भक्ती आहे. ईश्वरावरला विश्वास म्हणजे भक्ती आहे. ईश्वरावरली प्रगाढ श्रद्धा म्हणजे भक्ती आहे. अशी भक्तीविना जर तुम्ही काहीही साधन केलात तर जसा भुसा असतो त्याच्यामध्ये कणच नसतो, त्या भुशाचा काही उपयोग होत नसतो, त्याला जाळावं लागतं. तसं भक्तीशिवाय, प्रेमाशिवाय जर तुम्ही कुठलेही साधन केलो तर त्या भुशासारखी तुमची अवस्था होईल. म्हणून माऊली शेवटी तळमळीनं सांगतात शेवटच्या चरणात, मनमत शिवलिंग म्हणे भक्ती करा, सांडोनी पसारा दांभिकाचा. अरे दांभिकाचा पसारा, दांभिक म्हणजे मी मोठा भक्त आहे, कपाळावर पट्टे आहेत, गंध आहेत, पांढरे शुभ्र कपडे घातलेले आहेत आणि अहंकार भरलेला आहे. जिथं अहंकार आहे तिथं देव नाही हो. जिथं अहंकार संपला तिथं देवाशिवाय दुसरं कोणीच नाही. जिथं मीपणा संपला तिथं तूच आहेस, दुसरं काहीच नाही. माऊली म्हणतात भक्ती मनमत शिवलिंग म्हणे भक्ती करा. अरे बाबांनो, भक्ती करा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळा करता करविता तूच आहेस म्हणा. तुझ्याशिवाय झाडाचं पाणी हलत नाही, तुझ्याशिवाय सूर्यप्रकाशत नाही, तुझ्याशिवाय चंद्रामध्ये शीतलता नाही, तुझ्याशिवाय फुलात सुगंध नाही, तुझ्याशिवाय आकाशातून मेघातून पाऊस बरसत नाही, तुझ्या सत्तेशिवाय जमिनीत आम्ही पेरलेल्या दाण्याचे कंसाच्या 1000 दाणे होत नाहीत. प्रभू, असा एवढा विश्वास ठेवा आणि दांभिकाचा पसारा टाका. मी शहाणा आहे, मी मोठा आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, मी काम केलो म्हणून 200 पोते सोयाबीन झालं, असं तुम्ही अभिमान करू नका. अभिमान सोडा आणि सर्व करता करविता माझा भगवंत आहे असं तुम्ही भाव ठेवा. आणि तुम्ही जर असा भाव ठेवला तर भगवंत तुमच्या हृदयात नांदेल. ओम शांती शांती शांती.